आज संडे असल्यामुळे मी मुलांना छान रेसिपी बनवून देत आहे. कारण की सुट्टी असल्यावर त्यांना काय बाहेर खायला बाहेर फिरायला खूप आवडतं. त्याच्यामुळं मी बघा आता बटाटे घेतले, हे स्वच्छ धुवून घेते. चांगले यांना मस्त धुवून घ्यायचे असे आणि दुसऱ्या पाण्यात भिजत ठेवायचे. दुसऱ्या पाण्यामध्ये पण असे स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घेते. परत स्वच्छ पाण्यात धुतले ठेवायचे. ठेवले ना, मग हे आपण थोडेसे शिलून घ्यायचे. बघा आपण आता हे बटाटे छिलले. आता यांना पाण्याने मस्त पाण्यात धुवून घ्यायचं, कारण की ते काळे नको पडायला, मग त्यांना कलर येतो. पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, व्यवस्थित धुवून घ्यायचे. आता हा बटाटा असा कापायचा. कसा कापायचा आपल्याला? हा असा कापायचा, ज्याने मोठा बटाटा आपल्याला आला पाहिजे. हा झाला का 2 भांगा. हे 2 भांगा झाल्यानंतर याचा अजून दुसरा भाग, म्हणजे ही खूप बारीक झाली. आपल्याला बारीक नाही करायची, अशी लांब करायची. कापायचे की जेणेकरून असे मस्त फुगले पाहिजे. एकदम मस्त असे कापायचे आपल्याला. हे इथे ठेवून द्यायचं. हे बघा पाण्यात टाकले. मस्त याचं जे पाणी निघतं ना सफेद वगैरे, ते सर्व काढून घ्यायचं. असे धुवून सणी हे थोडे धुवून असे थोडे धुवून त्याच्यात निथरायला पाणी सुकायला सोडून, पाणी त्यांचं पाणी पूर्ण हे मोकळे करायला थोडेसे हवेला. हे पाणी आता उकळलेलं आहे. असं उकळलं आले, आता उकळी येते. त्याला उकळी आली का हे आपण असं सोडून द्यायचं आणि उकळी येऊन द्यायची थोडीशी. टाकूया चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूया. थोडंसं पीठ टाकूया. कॉर्नफ्लॉवर.